नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये। तर आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये आपण 2025 मध्ये लक्ष्मीपूजन कधी करायचं, कसं करायचं, अगदी ते पण साध्या सोप्या पद्धतीने ही जी पूजा मांडणी आहे तर ती आहे त्या घरच्या साहित्यामध्ये आपण कशी करायची याविषयीची संपूर्ण माहिती पाहणार आहोत। त्यासोबतच आपण प्रत्यक्ष व्हिडिओसुद्धा पाहणार आहोत। तर त्यासाठी इथं मी तुम्हाला घेतलेलं सर्व साहित्य दाखवलेलं आहे। त्यासोबतच बघा इथं मी चौरंग घेतलेला आहे। चौरंगावरती आपल्याला लक्ष्मी देवीचा फोटो ठेवून घ्यायचा आहे, लाल रंगाचं वस्त्र अंथरायचं आहे। आता पूजा म्हटलं की सुरुवातीला आपल्याला दीप पूजन करायचं असतं, म्हणजे दिवा प्रज्वलित करायचा असतो। तर त्यासाठी इथं मी तांदळाची रास घालून घेतलेली आहे। त्याच्यावरती हा जो दिवा आहे तर तो ठेवलेला आहे आणि हा दिवा आता आपल्याला प्रज्वलित करायचा आहे। नंतर आपल्याला दिव्याला हळदी कुंकू, अक्षदा आणि एक फूल व्हायचं आहे। तर यंदा जे लक्ष्मीपूजन आहे तर ते 21 ऑक्टोबरला मंगळवारी असणार आहे। या दिवशी आपल्याला लक्ष्मीपूजन आहे तर ते करायचं आहे। तर बघा इथं मी आता दिव्याचं पूजन करून घेतलेलं आहे। आता आपल्याला कलशाची स्थापना करायची आहे। तर इथं मी कलशाची स्थापना करण्यासाठी तांदळाची रास घालून घेतलेली आहे। त्याच्यावरती एक स्वच्छ पाण्यानं भरलेला कलश ठेवायचा आहे। कलशामध्ये आपल्याला विड्याची किंवा आंब्याची 5 पानं ठेवायची आहेत। त्यामध्ये बघा आपल्याला हळदी कुंकू, अक्षदा, एक फूल, 1 रुपयाचं एक नाणं आणि सुपारी या वस्तू या तांब्याच्या कलशामध्ये आपल्याला टाकून घ्यायच्या आहेत। आंब्याची जरी ढाळी जरी तुम्ही ठेवली तरीही चालेल किंवा 5 पानं जरी ठेवली तरीही चालतील। जर विड्याची पानं असतील तर विड्याची पानंसुद्धा ठेवा। यानंतर असा एक स्वच्छ आपल्याला नारळ घ्यायचा आहे, त्याचं वरचं केसर काढून। तर असा हा नारळ आपण पाण्यासहित घ्यायचा आहे। या कलशाची देखील आपण पूजा करून घ्यायची आहे। हळदी कुंकू, अक्षदा आणि एक फूल व्हायचं आहे। यानंतर बघा आपल्याला सर्वप्रथम जे पूजनीय मानले जातात तर ते म्हणजे गणपती बाप्पा, त्यांची आपल्याला स्थापना करायची आहे। त्यासोबतच भगवान कुबेरदेव यांची स्थापना करायची आहे। त्यासोबतच आपल्याला आपल्या कुलदेवीची सुद्धा पूजा या पूजेसोबत करायची आहे। तर बघा या सर्व मूर्त्या असतील किंवा तुम्ही या देवांचं स्वरूप म्हणून सुपारी जर घेतलेली असेल तर त्याची देखील आपल्याला विधिवत पूजा करायची आहे। सुरुवातीला अभिषेक करून घ्यायचा आहे। तर व्हिडिओ खूप मोठा होईल त्यामुळं मी इथं अभिषेक केलेली जी व्हिडिओ आहे तर तो मी याच्यामध्ये दाखवलेला नाही, स्किप केलेला आहे। तर इथं गणपती बाप्पांची पूजा करून झालेली आहे। नंतर आपल्याला कुबेरदेवांची पूजा करायची आहे। त्यानंतर आपल्याकडे बघा लक्ष्मी मातेची मूर्ती असेल, फोटो असेल तर तो देखील आपल्याला या पूजेमध्ये ठेवायचा आहे। तर इथं माझ्याकडे अशी पितळेची माता लक्ष्मीची मूर्ती आहे तर ती मी इथं ठेवलेली आहे आणि हिची देखील पूजा करून घ्यायची आहे। हळदी कुंकू, अक्षदा आणि एक लाल फूल जे आहे तर ते माता लक्ष्मीला अर्पण करायचं आहे। त्यासोबतच बघा या दिवशी आपल्याला आपल्या कुलदेवीची सुद्धा पूजा करायची असते, तर तो व्हिडिओ माझ्याकडून शूट करायचा राहिलेला आहे। तर त्यामुळं बघा तुम्ही तुमचा कुलदेवीचा टाक असेल, कुलदेवीची मूर्ती असेल तर त्याला विधिवत अभिषेक घालून तुम्ही तुमच्या कुलदेवीची सुद्धा इथं पूजा करायची आहे। कोणतंही शुभ कार्य बघा निर्विघ्नपणे पार पडावं यासाठी आपण गणपती बाप्पांची प्रथम पूजा करत असतो, कारण की गणपती बाप्पा हे स्वतः विघ्नहर्ता आहेत। त्यामुळं आपल्याला गणपती बाप्पांची सुरुवातीला पूजा करून घ्यायची आहे आणि नंतर बाकीची पूजा आपल्याला करायची आहे। तर आपण आपल्या या लक्ष्मीपूजनाबरोबरच बघा आपण जर आपल्या कुलदेवीची पूजा केली, सेवा केली, बघा ज्यावेळी आपल्यावरती आपली कुलदेवी प्रसन्न असते त्यावेळी आपल्याला कशाचीच कमी जी असते तर ती पडत नाही। यानंतर बघा लक्ष्मी पूजन म्हणजे लक्ष्मीपूजनाच्या दिवशी आपल्या घरामध्ये जे पण धनधान्य आहे तर त्याचीसुद्धा पूजा केली जाते। तर त्यासाठी आपल्याला आपल्या घरामधील पैसे, दागदागिने म्हणजे सोन्या चांदीच्या वस्तू ज्या असतील तर त्यांचीसुद्धा या दिवशी पूजा करायची आहे। त्यासोबतच आपल्या घरामध्ये जे धान्य आहे, जे लक्ष्मी स्वरूप धान्य आपण म्हणतो, शेतकरी वर्षभर म्हणजे आपल्या शेतामध्ये जे धान्य पिकवतो तर ते घरामध्ये साठवून खाण्यासाठी त्याचा वापर करत असतो आणि ते धान्य म्हणजे त्या शेतकऱ्याच्या घरातील एक प्रकारची लक्ष्मी असते आणि म्हणूनच या दिवशी आपल्या घरातील धान्याची सुद्धा आपण पूजा करायची आहे। ते म्हणूनच इथं मी ज्वारी, गहू, बाजरी, तांदूळ या पद्धतीचे धान्य जे आहे तर ते घेतलेले आहेत आणि यामध्ये महत्त्वाची वस्तू म्हणजे धणे। तर धणेसुद्धा लक्ष्मी स्वरूप मानले जातात, त्यामुळं
धनेसुद्धा आपल्याला घ्यायचे आहेत। त्यासोबतच बघा इथं मी एक बत्ताशे आणि लाह्या ह्यासुद्धा लक्ष्मीपूजनामध्ये खूप महत्त्वाच्या मानल्या जातात, तर त्या देखील घेतलेल्या आहेत आणि इथं मी या सुगडांची सुद्धा पूजा करून घेतलेली आहे। त्यानंतरनं बघा व्यापारी वर्गामध्ये हे जे लक्ष्मीपूजन आहे तर ते खूप महत्त्वाचं मानलं जातं। या दिवशी आपल्या हिशोबाचा लेखाजोखा करणारे व्यापारी वर्ग जे असतात तर त्या या दिवसापासून नवीन वही खरेदी करून याची पूजा करून नवीन वर्षाची सुरुवात करत असतात लेखाजोखा करण्यासाठी, आणि म्हणूनच इथं वही पूजन देखील आपल्याला करून घ्यायचं आहे। आता बघा आपल्या घरामध्ये जी लक्ष्मी मानली जाते ती म्हणजे केरसुणी, झाडू, तर तिची देखील पूजा करायची आहे। एखादा नवीन झाडू किंवा केरसुणी जी लक्ष्मी स्वरूप मानली जाते म्हणजे लक्ष्मी, तर तिची देखील इथं आपल्याला पूजा करायची आहे। नंतर ना आपल्याला धूप, दीप, अगरबत्ती ओवाळून घ्यायची आहे। तुम्हाला बघा या दिवशी लक्ष्मीपूजनाची जी वेळ असणार आहे म्हणजे सायंकाळी 6:10 ते रात्री 8:10 हा जो शुभ मुहूर्त आहे, तर या शुभ मुहूर्तामध्येच तुम्हाला लक्ष्मीपूजन करून घ्यायचं आहे। त्यानंतरनं तुम्हाला प्रसादासाठी 5 प्रकारची फळं ठेवायची आहेत। शक्य असेल तर तुम्ही एक फळ जरी 5 फळं म्हणून ठेवले तरीही चालेल। त्यानंतरनं गोडाधोडाचा नैवेद्य म्हणजेच फराळीमध्ये दिवाळीमध्ये आपल्या घरामध्ये जो फराळ बनवला जातो तर त्याचासुद्धा नैवेद्य तुम्ही या दिवशी अर्पण करायचा आहे। आणि माता लक्ष्मीला सर्वात प्रिय असणारा नैवेद्य म्हणजे धने आणि गूळ याचासुद्धा नैवेद्य एका वाटीमध्ये तुम्हाला काढून देवीला ठेवायचा आहे। आता बघा दिवाळी म्हणलं की म्हणजे आपल्या घरामध्ये जे दिवे लावले जातात तर ते दिवे आपल्याला प्रज्वलित करून घ्यायचे आहेत। दिव्यांचा लख प्रकाश आपल्या घरामध्ये करायचा आहे। तर अशा पद्धतीनं आपल्याला हे जे लक्ष्मीपूजन आहे तर ते करायचं आहे। नंतरनं तुम्हाला माता लक्ष्मीची आरती करायची आहे, त्यासोबतच गणपती बाप्पांची आरती करायची आहे। धूप, दीप, अगरबत्ती ओवाळून घ्यायची आहे आणि प्रसाद स्वरूप तुम्हाला फराळाचा जो नैवेद्य आहे तर तो अर्पण करायचा आहे। तर इथं अशा पद्धतीनं बघा अगदी साध्या सोप्या पद्धतीनं हे लक्ष्मीपूजन कसं करायचं याविषयी संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिलेली आहे। तर येत्या लक्ष्मीपूजनाला मंगळवारी तुम्ही अशाच पद्धतीनं लक्ष्मीपूजन आवर्जून नक्की करा। यामुळं आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी वास करत असते। आपल्या घरात अखंड लक्ष्मी जेव्हा वास करते त्यावेळी आपल्याला आपल्या घरामध्ये कशाचीच कमी पडत नाही आणि त्यामुळं अशा पद्धतीनं लक्ष्मीपूजन हे केलं जातं।